हे बघा इथे पाहू शकता तुम्ही, छान अशा खुसखुशीत अशा मी कोथिंबीर वड्या केलेल्या आहेत आणि एक नवीन पद्धत वापरलेले, नवीन ट्रिक वापरून बनवलेले आहेत। तर बघा किती छान सुंदर अशा सुरेख दिसतात ते नाही का झालेले आहेत। चला मग आता आपण ना पाहूयात कशा बनवलेत ते। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप स्वागत करीत आहे। आज आपण करणार आहोत कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडीचे व्हिडिओ मी 2-3 अपलोड केलेले आहेत, पण आज आपण जी कोथिंबीर वडी करणार आहोत ना, ती एक नवीन एक ट्रिक वापरून आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत। करण्यासाठी मी काय एक सिक्रेट वापरणार आहे ते आपण आता किचनमध्ये जाऊनच पाहूयात। तर आणि साहित्य पण मी काय काय घेतलेलं आहे तेही आपण पाहूयात। चला मग आता किचनमध्ये। पाहू शकता तुम्ही इथे एक मोठी जुडी अशी मी कोथिंबीरीची घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे बघा टोपलीमध्ये अशी निथळायला ठेवलेली आहे। याच्यातलं सर्व पाणी आपण निथळून द्यायचं। ही अशीच 10 ते 15 मिनिट ठेवून देऊया आपण निथळायला, म्हणजे याच्यातलं सर्व पाणी निघून जाईल आणि आपल्याला चिरायला पण सोपी पडेल। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे लसूण घेतलेला आहे। आपल्याला याचा ठेचा करून घ्यायचा आहे। इथे घेतलेले हिंग, जिरं, धने पावडर, लाल तिखट, 2 चमचे इथे तीळ आहेत, 1 चमचा ओवा आणि मीठ। आता आपल्याला हे प्रमाण जसं लागेल तसं आपण घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चटणी वाटून घेऊया, लसूण आणि इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। बारीक अशी कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे। अशी बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आणि 3 ते 4 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि निथळायला ठेवायची। निथळल्यानंतर त्यातलं आहे ना पाणी निघून जातं। तर इथे आपण घेतलेले एक मोठी सपाट वाटी अशी चण्याचं पीठ, इथे 2 ते 3 चमचे मी घेतलेले तीळ, इथे 1 चमचा घेतलात ओवा, धने पावडर, लाल तिखट, हळद, मीठ, हिंग आणि हे आहे बाजरीचं पीठ। बेसन पीठ एका वाडग्यात काढून घेते। आपण काय करायचं आता, ह्यामध्येच मी ओवा टाकून घेते, हळद, ते आपण चवीपुरतं मीठ घेऊया। घेतलेलं आहे बाजरीचं पीठ 2 चमचे। आता आपण हे मिश्रण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया। जर एका वेळेला जर पाणी टाकलं तर मना गाठी होण्याची शक्यता असते, गाठी होतात। म्हणून कमी पाण्यामध्ये जर आपण असं मिश्रण करायला घेतलं, सुरुवातीला सर्व असं पीठ एकजीव करून घेतलं का मग त्याच्या गुठळ्या होत नाही। आपल्याला हे मिश्रण ना सैलसर करून घ्यायचंय। जसं आपलं डोश्यांचं कसं पीठ असतं सैलसर, तसं आपल्याला हे मिश्रण सैलसर करून घ्यायचंय। बघा इथे असं सैलसर असं आपलं आता मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण पुढची तयारी करूया। चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुम्हाला मगाशी म्हणाले होते ना की आपण नवीन ट्रिक वापरून कोथिंबीर वडी बनवणार आहोत ते, तर हीच पद्धत आहे बरं का। आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला कळेल ना की आपण कोथिंबीर वडी कशी बनवले ते। तर इथे मी 2 चमचे असे तेल घेते। हे बघा इथे आपली चटणी वाटून झालेली आहे। अशी जाडसर चटणी वाटून घ्यायची, जास्त बारीक नाही करायची। या तेलामध्ये वाटलेली चटणी परतून घेऊया। आता चटणी किती तुम्ही तिखट खाता त्या अंदाजानुसार तुम्ही इथे घेऊ शकता। आपलं कसं कोथिंबीरीचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे इथे थोडी चटणी जास्त घेते। आता तेल आपलं चांगलं तापलेलं आहे। हिंग घालूया। तेलामध्येच तीळ आपण परतून घ्यायचे, म्हणजे वडी थापताना तीळ मी घालणार नाहीये, म्हणून इथे मी तेलामध्येच तीळ घालून घेतलेले आहेत। चव छान येते आणि छान लागतात ते। तीळ तळल्या जातात ना, तर मग दाताखाली जेव्हा आपण ती वडी खातो ना तर त्यावेळेला ते छान लागतात। धने पावडर घेतलेले अर्धा चमचा, तसं पाव चमचा लाल तिखट। तुमचं कोथिंबीरीचं प्रमाण किती आहे त्या अंदाजानुसार तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर ही चांगली अशी मऊ पडेपर्यंत 2 ते 3 मिनिट परतून घेऊया। ते 2 ते 3 मिनिट मी परतून घेतलेला आहे आणि आता बघा आपली कोथिंबीर पण अर्धी शिजत आलेली आहे। गॅस कमी करूया, कमी केलेलं आहे मी। आता यामध्ये आपण हे मिश्रण यामध्ये घालून घेऊया। व मिश्रण आणि कोथिंबीर एकत्र करून, आता कसं गुठळ्या नाही झाल्या पाहिजे ना, तर आपण काय करायचं, गुठळ्या मोडत मोडत हे सर्व असं एकजीव करून घेऊया। इथे आपल्याला अजूनही 5 ते 6 मिनिट चांगला गोळा करून घ्यायचा आहे। परतत राहूया 5 ते 6 मिनिट। हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपला इथे गोळा झालेला आहे, पण तरी पण आपण आता 2 ते 3 मिनिट असं चांगलं परतून घेऊया। छान असा आपला गोळा तयार झालेला आहे, म्हणजे आपलं हे पीठ पण चांगलं शिजल्या गेलेलं आहे। एका परातीमध्ये काढून घेऊया।
हे बघा मी इथे ना ताट घेतलेलं आहे. तुमच्याकडे असा ट्रे असेल ना तर तुम्ही ट्रेमध्ये पण हे मिश्रण सेट करायला ठेवू शकता. मी इथे ताट घेतलेलं आहे. खाली ताटाला आधी तेल लावून घेतलं. तुम्ही वाटीचं म्हणजे तांब्या किंवा वाटी असेल ना त्याला खाली बुडाला तेल लावायचं आणि असं सेट करून घ्यायचं. हे बघा इथे आता साधारण थंड झाले ना म्हणून मी हाताने थापते. आणि तुम्ही वड्या जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही ठेवायच्या, अशा मीडियम आकारामध्येच आपण इथे थापून घेतलेले आहे. हे बघा आता आपण इथे थंड करायला ठेवूया. इथे आपली वडी आता पूर्ण थंड झालेली आहे. वड्या पाडून घेऊया. चौकोनी आकारामध्ये पण कट करू शकता किंवा आपण शंकरपाळ्या करतो त्या आकारामध्ये पण तुम्ही कट करू शकता. हे बघा इथे मी चौकोनी आकारामध्ये अशा वड्या करून घेतलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला एक एक वडी काढून दाखवते. हे बघा जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, अशा पद्धतीमध्ये. आता तुम्हाला कुठली पद्धत आवडते त्या पद्धतीमध्ये तुम्ही वड्या करू शकता. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे आपल्याला आता जेवढ्या लागतील तेवढ्या मी इथे वड्या तळायला घेते आणि ह्या आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्यात एका डब्यामध्ये. ह्या वड्या 8 दिवस पण टिकू शकतात. फ्रीजमध्ये पॅकबंद डब्यामध्ये ठेवा आणि तुम्हाला लागेल तसं तुम्ही तळून खाऊ शकता. तेल जरा चांगलं पहिले तापून द्यायचं, मग गॅस कमी करायचा आणि मग एक एक वडी सोडायची आहे. आपलं तेल तापलंय का बघूया. एक वडी सोडून बघूया. तेल आपलं चांगलं तापल्या गेलेलं आहे. थोडा गॅस आता मीडियम करते. एक एक करून आपण इथे वडी सोडून घेऊया. वड्या कधी पण टाकल्या त्याला ना असं झारा नाही लावायचा. जरा अशी वडी सेट होऊन द्यायची तेलामध्ये आणि मगच झारा लावायचा. बघा एक बाजू झालेली, आता पलटी करते मी. छान अशा आता कुरकुरीत वड्या आपण तळून घेऊया. हे बघा वड्या बघा आपला कसा सोनेरी कलर आलाय नाही का. तर ज्या आधी मी वड्या टाकलेल्या आहेत ना त्या आपण काढून घेऊया आणि नंतर हे उशिरा टाकलेल्या आहेत त्यानंतर काढून घेऊयात. हे बघा किती सुंदर असा कलर पण आलेला आहे नाही का आपल्या वड्यांना. बघा बघूनच असं वाटतं की किती कुरकुरीत झाल्या असणार त्या. बाजरीचं पीठ टाकलंय 2 चमचे, म्हणजे कसं चवीला ना छान असतं. आणि आता थंडीचे पण दिवस आहेत ना. पाहू शकता तुम्ही इथे आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. एकदम खुसखुशीत आहेत बघा तुम्ही. हे बघा आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आहेत आणि वरती एकदम खुसखुशीत आहेत. व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट करा. हे बघा इथे छान अशा कुरकुरीत आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पण नक्कीच अशा करून खा. कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.